भाजपची अवस्था ही पिंजरा चित्रपटातल्या मास्तरसारखी झाली आहे। तमाशाचा इतका नाद लागलाय की आता पुढचं नेमकं काय आहे, हे वक्तव्य नेमकं कोणी केलंय, का केलंय, त्यामागचं नेमकं कारण काय, हे सगळं सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार आता चांगल्याच रंगात यायला लागलाय। प्रचाराच्या रणधुमाळीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत आणि अशातच सांगली महानगरपालिकेच्या प्रचार सभेत महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय। या प्रचार सभेत बोलताना जयंत पाटलांनी भाजपची तुलना थेट पिंजरा चित्रपटातल्या मास्तरशी केली आहे। ते म्हणाले, सध्या भाजपची अवस्था ही पिंजरा चित्रपटातल्या मास्तरासारखी झाली आहे। तमाशाचा इतका नाद लागलाय की मास्तर तुंतुण हातात घेऊन पुढे उभा राहिलाय। या उदाहरणातून त्यांनी खरं तर भाजपच्या भ्रष्टाचार विरोधी भूमिकेला टोला लगावलाय। इतकंच नाही तर न खाऊंगा ना खाने दूंगा असं सांगणाऱ्या भाजपवर निशाणा साधताना जयंत पाटलांनी एक शेरही सादर केला। ये बंद करने आए थे तवायफों के कोठे मगर, ये बंद करने आए थे तवायफों के कोठे मगर सिक्कों की खनक देखकर खुद ही मुजरा कर बैठे, असा शेर म्हणत त्यांनी भाजपच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला। यावेळी बोलताना जयंत पाटलांनी भाजपवर काँग्रेसमधील नेत्यांना मोठ्या प्रमाणात ओढून नेल्याचा आरोप केला। आज भाजपात सगळे काँग्रेसमधले नेते, आता आपलेही काही गडी तिकडे जात आहेत। काँग्रेस सर्वधर्म समभावाचा विचार घेऊन चालते, पण जातीयवादी झेंडा घेण्याआधी 10 वेळा विचार व्हायला हवा, अशी खंत सुद्धा त्यांनी बोलून दाखवली। भाजपच्या हिंदुत्ववादी भूमिकेवर जयंत पाटलांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करताना अकोल्यातल्या अकोटमध्ये MIM सोबत केलेल्या युतीचा दाखला दिला आणि यावेळी भाजपचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत। सत्तेसाठी कुणाशीही आघाडी करायला भाजपला काहीच वाटत नाही, असा आरोप सुद्धा त्यांनी केला। इतकंच नाही तर काँग्रेसमुक्त भारतची घोषणा देणारा भाजप आज काँग्रेस युक्त झालाय, असा टोला सुद्धा जयंत पाटलांनी लगावला। सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीत सांगलीकर जनता काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एक नवा पर्याय म्हणून स्वीकारेल, असा विश्वास सुद्धा त्यांनी यावेळी बोलून दाखवला। एकूणच काय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापत चाललंय। जयंत पाटलांच्या या वक्तव्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीतला संघर्ष, राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्ह आहेत। तर आता सांगलीमध्ये नेमकं कुणाच्या बाजूने मतदार कौल देईल, याविषयी आपली मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर सांगा। तर याविषयी रिपोर्टिंग केलं होतं आमचे सहकारी जगदीश पाटील यांनी। धन्यवाद।